नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे, तो म्हणजे सिक्स्थ सेन्स जागृत करणारी मनाची शक्ती, म्हणजे द पॉवर ऑफ द माइंड अवेकन द सिक्स्थ सेन्स. म्हणजे ही मनाची शक्ती जिला आपण शुद्ध मराठीमध्ये आपण चित्त म्हणतो. लक्षात घ्या, अनेक तुकारामांच्या अभंगामध्ये आहेत किंवा अनेक अशा आपण गोष्टी आपण बघत असतो, स्टेटस बघत असतो. एक आपलं कोट आहेत महत्त्वाचं, लक्षात घ्या. आपण जसं म्हणतो, घार उंच आकाशी तिचे चित्त पिलापाशी. मित्रांनो, हे चित्त आहे ना, हे चित्त फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, ही मनाची, जसं आपण म्हणतो इंट्युशन पॉवर असते, जे अंतर्मनाची शक्ती आहेत मित्रांनो. आणि ही इंट्युशन पॉवर म्हणा किंवा मनाची शक्ती म्हणा, किंवा आपलं मराठीमध्ये जे घरगुती ग्रामीण भागात सगळी म्हणतो, तुझं चित्त ठिकाणावर आहेत का, त्याचं चित्त ठिकाणावर नाही. हे जे चित्त आहे मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. सिक्स्थ सेन्स जागृत करणारं हे जे चित्त, ही जी मनाची शक्ती आहे, हे कसं काम करते हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल आहे की लक्षात घ्या, हे चित्त म्हणजे ही मनाची पॉवर जर वाढवायची असेल, लक्षात घ्या, म्हणजे मन कंट्रोलमध्ये करायचं असेल किंवा मनाचा फोकस एका ठिकाणी करायचा असेल किंवा मन एका ठिकाणी कंट्रोलमध्ये करायचं असेल, म्हणजे जे आपल्या मनात एक गोष्ट अशी, जसं आपण म्हणतो वारकरी असतात, लक्षात घ्या, पांडुरंगाकडे जाणारे अनेक लोक दिंड्या पताका फडकावीत किंवा अनेक लोक कार्तिकी आषाढी एकादशीला जातात, पायी वारी करतात. लक्षात घ्या, त्यांचं चित्त जे आहेत ना, ते भगवंताकडे असते, पांडुरंगाकडे असते. आणि त्यांना आस लागलेली असते की कधी मी ती पांडुरंगाला भेटेल. लक्षात घ्या, आपलं चित्त एका ठिकाणी असेल तर. पण मित्रांनो, एवढं सगळं करून किती लोकांना आजपर्यंत पांडुरंग भेटलेला आहेत. लक्षात घ्या, कारण देव तुम्हाला भेटायचं असेल तर तुमचं चित्त ठिकाणावर पाहिजे. म्हणजे तुम्ही शरीराने कुठेही असला, काहीही काम करत असला, कुठेही असला, कोणत्याही क्षेत्रात असला तुम्ही, तरी तुमचं जे मन आहे, तुमचं जे चित्त आहे, ते एका ठिकाणी असलं पाहिजे, कायम असलं पाहिजे. आणि म्हणून पूर्वी लोक म्हणायचे गुरु असला पाहिजे किंवा आपली कोणावर तरी श्रद्धा पाहिजे. मग देवावर ठेवा, आईवडिलांवर ठेवा किंवा गुरुवर आपली निश्चिम अशी श्रद्धा असली पाहिजे आणि विश्वास असला पाहिजे मित्रांनो. आणि एकदा ती श्रद्धा आणि विश्वास उच्च कोटीचा झाला की मग आपल्याला कोणतीही घटना घडली, मग आपण व्यावहारिक जीवनात घरगुती कामं करत असो किंवा आपलं उद्योग व्यवसाय करत असो, पण आपलं लक्ष म्हणजे आपलं जे चित्त असतं ना मित्रांनो, ते एका ठिकाणावर असतो. आणि अशाच लोकांना भगवंत भेटतो, अशाच लोकांना त्यांच्या यश असेल, कुठल्या चांगल्या गोष्टी असेल त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतात. लक्षात घ्या, मग हे चित्त ठिकाणी करायचं असेल, हे जे खरं म्हणजे एक रहस्य आहे मित्रांनो, हे जीवनातलं फार महत्त्वाचं रहस्य आहे. हे जे चित्त आपल्याला कंट्रोलमध्ये करणं किंवा एखाद्या ठिकाणी चित्तावर आपण यश मिळवणं किंवा चित्तावर स्वार होणं, किंवा काही घडलं, भूकंप जरी घडला आणि किती वाईट घटना घडलं तरी तुमचं चित्त एका ठिकाणी जो माणूस ठेवू शकतो ना मित्रांनो, तो जीवनामध्ये, लाईफमध्ये ही मिस्ट्री आहे मित्रांनो. हे एक फार मोठं रहस्य आहे, सिक्रेट आहे, असं समजायला काही हरकत नाही मित्रांनो. मग आता हे चित्त, हे जर आपल्याला ठिकाणावर ठेवायचं असेल आणि जर या चित्ताला इतकं जर महत्त्व असेल मित्रांनो, तर ते कसं साध्य करायचं, हा फोकस कसा करायचा. मग लक्षात घ्या, मन असं कसं आपण त्याच्यावरती हे करायचं, तर मग ते करण्यासाठी मित्रांनो काय करावं लागेल, तर आपल्याला सकाळी लवकर उठलं पाहिजे. सकाळ संध्याकाळ आपण काय केलं पाहिजे, योगा केला पाहिजे. त्या योगामध्ये मित्रांनो अनुलोम विलोम म्हणजे प्राणायाम. लक्षात घ्या, प्राणायामाला किती महत्त्व आहे, कारण श्वासावर नियंत्रण करता येईल. जसं आपण ध्यान करत असताना श्वासावर लक्ष केंद्रित करतो ना मित्रांनो, त्यावेळेस ऑटोमॅटिक आपले विचार कमी कमी होत जातात, आपल्याला शांत वाटायला लागतात. लक्षात घ्या, आणि एकदा का मित्रांनो आपल्याला शांत वाटायला लागलं, आपले विचार कमी झाले का ऑटोमॅटिक लोक म्हणतात मग आपल्यावर एकदम चेहऱ्यावर तेज दिसायला लागतं. विचार कमी झाल्यानंतर आपल्याला एक प्रसन्नता वाटते मनामध्ये, आणि मग आपण आपल्या एखाद्या गोष्टीवर फोकस करू शकतो. कारण कॉन्सन्ट्रेशन पॉवर, एकाग्रता ऑटोमॅटिक आपली वाढलेली असते. आणि ती एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन पॉवर, जे तुम्हाला सांगितलेलं मी चित्त आहे त्याच्यावर फोकस करायचं असेल तर ह्या गोष्टी, प्राणायामसारख्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, सकाळ संध्याकाळ करायला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, मनावर कंट्रोल ज्याला करता येतं. लक्षात घ्या, आणि आता हा कसा करायचा, त्यासाठी मग तुम्हाला मी सांगितलं का कमीत कमी तुम्ही गुरुवर श्रद्धा ठेवा. तुम्ही जे तुमचं दैवत असेल, कुलदेवता असेल, किंवा तुम्ही समजा एखाद्या देवाला मानत असेल, गुरुवाला किंवा तुमच्या आईवडिलांना जरी तुम्ही श्रद्धा म्हणून त्याच्यात मानत असाल, त्यांच्यामध्येच जर तुम्ही परमेश्वर बघत असाल मित्रांनो, किंवा वैश्विक शक्ती असेल, जे आपण म्हणतो खूप मोठी वैश्विक शक्ती, एनर्जी आहे, वैश्विक एनर्जी, अशा स्वरूपात जर एखाद्या गोष्टीला श्रद्धेने, विश्वासाने मित्रांनो तुम्ही जेव्हा बघत असताना, त्यावेळेस ऑटोमॅटिक मित्रांनो माणसाचं चित्त, लक्ष, फोकस व्हायला सुरुवात होते. लक्षात घ्या, आणि त्यामुळे आपल्याला कोणी विचलित करत नाही. अशी जेव्हा अवस्था निर्माण होते ना मित्रांनो, तेव्हा या सिक्स्थ सेन्स ही जी जागृत करणारी ही मनाची ताकद निर्माण होते. लक्षात घ्या, आणि मग कोणतेही काम जरी केले तर लक्षात घ्या, चित्त हे एका ठिकाणी असतं. जसं मी मगाशी म्हणालो, गुरु असेल किंवा देव असेल, अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो कोणतीही गोष्ट होईल असे ठरवलं
तर होते, लक्षात घ्या. म्हणजे समजा उदाहरण एखाद्याने ठरवलं का मी आता ही परीक्षा पास होईल का नाही, पण तुमच्या इंट्युशन पॉवर अंतर्मनाने तुम्हाला सांगितलं का नाही मी परीक्षा पास होऊ शकतो, लक्षात घ्या, आणि पुढे निकाल लागतो नेमकी ती परीक्षा पास होते, लक्षात घ्या. किंवा एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये मला एखादी नोकरी मिळेल असं मला असं वाटत असतं अंतर्मनाने आणि होईल वर का ते त्यावेळेस होतं ते. किंवा एखाद्या धंद्यात उद्योगातमध्ये मला यश मिळेल तर ते होत असतं. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये लक्षात घ्या का जेव्हा अशा घटना घडायला लागताना याचा अर्थ तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं चित्त किंवा पटकन कॉन्सन्ट्रेट करू शकतात तुम्ही, एवढी तुमची मनाची अंतर्मनाची ताकद वाढलेली असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. आता ह्या गोष्टी कशा असतात, ज्यांच्या घरामध्ये थोडं आध्यात्मिक वातावरण आहे, ज्यांच्याकडे लहानपणापासून संस्कार वगैरे घडवले जातात. अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेले संस्काराला फार महत्त्व असतं. तो माणूस कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, त्याच्या घरात लहानपणी जर चांगले संस्कार घडवलेला असेल तर मोठेपणी या गोष्टी, योगा असेल, प्राणायाम असेल, ह्या लहानपणीच सगळं माहिती पाहिजे आपल्याला, लक्षात घ्या. आणि मग ह्या माणसांना मन, चित्त किंवा जे काय असेल कंट्रोल करणं वगैरे या गोष्टी सगळ्या सहज म्हणजे सोप्या जातात, लक्षात घ्या. आणि मग मित्रांनो तुम्हाला सांगतो की ह्या ज्या गोष्टी करत असताना जेव्हा मी सांगतो जेव्हा संस्कार असतात आपल्यावर आणि आपल्याला एकाग्रता करायची, कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तेव्हा काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणजे कारण मन आपलं ॲक्सेप्ट करत नाही. तुम्ही चांगल्या विचारातून आलेला असेल, चांगल्या घरातून आलेला असेल किंवा आध्यात्मिक वातावरणातून आलेला असेल तर तुम्ही खोटं बोललं किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टी जर केल्या तर तुमचं मन ॲक्सेप्ट नाही करत, लक्षात घ्या. त्यामुळे ते काय होतं, अडथळे निर्माण होतात. मग तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी कमी होत जाते आणि मग तुमची जी संकेत मिळतात नैसर्गिक वगैरे या गोष्टी ऑटोमॅटिक कमी कमी होत जातात मित्रांनो. आणि मग शेवटी तुम्हाला एक मित्रांनो सांगतो, जेव्हा तुमचं लक्ष, जेव्हा तुमचं चित्त याकडे तुमचा जेव्हा 100% फोकस होतो ना मित्रांनो, जेव्हा तुम्हाला कळलं की मला काही घडो, आता मी कुठलाही उद्योग करो, व्यवसाय करो, नोकरी करो, घरात राहो, बाहेर राहो, कुठेही मी गेलो तरी माझं चित्त, माझं लक्ष, माझा फोकस यापासून माझं मन हटत नाही, त्यावरच कायम असतं. माझी ज्याच्यावर श्रद्धा विश्वास तेच माझ्या डोक्यात समोर राहतं मित्रांनो. ज्या दिवशी असं घडेल तुमच्या मित्रांनो सांगतो त्यावेळेस 100% तुमचा सिक्स्थ सेन्स जागृत होतो आणि तो जागृत झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. हा होता मित्रांनो सिक्स्थ सेन्स जागृत करणारी मनाची शक्ती, जे तुम्हाला मी सांगितलं का मन जी किती ताकद आहे त्याला कसं कंट्रोलमध्ये करता आलं पाहिजे आणि जे चित्त त्याच्यावर फोकस करा आणि तुम्हाला सर्व काही साध्य होईल मित्रांनो. हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि सिक्स्थ सेन्सच्या संदर्भातल्या अनेक व्हिडिओ आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणारे, ते नक्की बघा. धन्यवाद.